ओके. बरेच जणांनी माझ्याकडून मुद्गल घेतलेले आहेत आणि काही महिन्यानंतर ते असे म्हणतात की सर आता मला हे हलकं वाटायला लागले. जर मी असं म्हटलं की तुम्ही जिम मध्ये गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही 5 किलो 10 किलोच्या डंबेल्सने चालू करता आणि परत ते तुम्ही वापरायचे बंद करता का? तर नाही करत. ज्या मसलला तुम्हाला जेवढे छोटे मसल आहेत किंवा तुमचा फिटनेसचा गोल काय आहे त्यानुसार तुम्ही 5 आणि 10ची सुद्धा नंतर डंबेल्स वापरता. तुम्हाला कोणता फिटनेसचा फॅक्टर हा इम्प्रूव्ह करायचा त्याच्यावरती याचे जे वजन आहे ते महत्वाचं आहे. कधीही तुम्ही कोणताही फिटनेसचा फॅक्टर इम्प्रूव्ह करताना 2 गोष्टीवरती तुमचा खूप फोकस पाहिजे. एक म्हणजे रेजिस्टन्स जो आपण वापरतो तो आणि व्हॉल्यूम म्हणजे एखादी गोष्ट ते डंबेल्स असेल किंवा टूल असेल हे तुम्ही किती वेळा करता किंवा किती सेट करता हे खूप महत्वाचं आहे. त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणू म्हणजे सेट, रिपिटेशन आणि त्याची ड्युरेशन जे आहे ते. सेम जे तुम्हाला ज्याला तुम्ही मुद्गल करणार आहे त्यावेळेला हे तुम्ही हलकं वाटायला लागलं तर याचं ड्युरेशन वाढवा. उदाहरणार्थ मी एखादी याची मुवमेंट घेतोय रोटेशन वगैरे ओके आणि हे मुवमेंट घेताना तुम्ही त्याचं ड्युरेशन म्हणजे मी जर सुरुवातीला हे 1 मिनिट करत असेल तर याचं टायमिंग लावा. 3 मिनिटे 5 मिनिटे तुम्ही टायमिंग लावा. केटलबेल तुम्ही केलेला असेल. केटलबेल हा एक एन्डोरन्स स्पोर्टकडे जाणारा किंवा पॉवरकडे जाणारा गेम आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही याचा वापर करा. फॉर एक्झाम्पल मी ही मुवमेंट करतोय तर ही मुवमेंट मी कंटिन्यू 3 मिनिटे 5 मिनिटं करणार आहे जेणे तुमचा मसल एन्डोरन्स इम्प्रूव्ह होणार आहे, मोबिलिटी इम्प्रूव्ह होणार आहे, तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर एन्डोरन्ससाठी तुम्हाला चॅलेंज मिळणार आहे. तर 3 किलोचं वजन माझ्याकडचं आता मला हलकं वाटतंय म्हणून ते बाजूला ठेवून मला आता मोठं पाहिजे असं नाहीये. तुम्ही मोठ्याकडे जाता त्यावेळेला तुमची ताकद वाढणार आहे. तुमच्या फिटनेसच्या गोलनुसार त्याचा वापर करत जावा, तुम्हाला त्याचे फायदे होणार आहेत.